सो गुड मॉर्निंग टू ऑल. फ्रेश आहात ना सगळे? ठीक आहे. सो माझं नाव पूजा मिस्त्री आणि मी तुमचं इंग्लिश ग्रामर घेणार आहे. ठीक आहे. इंग्लिश फर्स्ट आपलं आज ओरिएंटेशनचं लेक्चर असेल. आज आपण बघणार आहोत की काय इंग्लिश ग्रामरमध्ये आपण कुठले कुठले टॉपिक आहेत किंवा इथे एक्झामची नावं लिहिली आहेत बघा. MPSC, SSC, रेल्वे असेल किंवा अदर गव्हर्नमेंट एक्झाम, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले टॉपिक येणार आहेत इंग्लिश ग्रामर. सो ते आज आपण बोलतो ना इंट्रोडक्शन घेणार आहोत. सो इंट्रोडक्शन लेक्चर होईल आज. ओके. सो बघा, इंग्लिश ग्रामर फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ठीक आहे. आता इथे वेगवेगळे एक्झाम देणारे स्टुडंट असतील. MPSC असेल, SSC कोणी आहे म्हणजे कोण इथे कुठले कुठले एक्झाम देणार आहे तुमच्यापैकी? कोणी? MPSC. ओके, ठीक आहे. सो MPSC आहे प्लस SSC पण आहे. आता एक्झाम कुठली पण असू दे, पण जेव्हा तुम्ही इंग्लिश ग्रामरबद्दल बघता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक सेम असणार आहे. ठीक आहे. बाकीच्या सब्जेक्टचं आपण बघितलं तर तिथे तुम्हाला सब्जेक्टमध्ये पण बाकीचे वेगवेगळे अदर टॉपिक करावे लागतात किंवा जसं जसं टाईम चेंज होतो त्याच्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन येते. सो इंग्लिश ग्रामरमध्ये असं नाही आहे. ग्रामर हा टॉपिक असा आहे तो तुम्हाला ॲट अ वन टाईम करायचा असतो आणि कन्फर्म म्हणजे एकदम कंप्लीट हे करायचं असतो. त्याच्यामुळे ग्रामरमध्ये आपण टॉपिक चेंज होणार नाही आहे. तुम्ही जे काही स्कूल टाईमपासून ग्रामर शिकतो आहे आपण तेच तुम्हाला इथे शिकायचं आहे, बट थोडं डिटेल जायचं आहे. ठीक आहे. कारण लेवल वाढते त्याच्यामुळे तुम्हाला तुमची लेवल, स्टडीची लेवल पण वाढवावी लागते. त्याच्यामुळे ग्रामर आपण पूर्ण डिटेल स्टडी करणार आहोत इथे. ठीक आहे. बघा, इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर ऑल एक्झाम. कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आता नावं बघितलं तर तुम्हाला समजणार आहे. हे स्कूलपासून आपण बघतो आहे. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत बेसिक. ठीक आहे. कुठला पण सब्जेक्ट असू द्या आपल्याला पहिलं बेसिक क्लिअर करावं लागतं. ठीक आहे. मग तो तुम्ही मराठी घ्या, हिस्ट्री घ्या, जॉग्राफी घ्या, सायन्स घ्या. सो यू शुड बी कन्फर्म इन द बेसिक. ठीक आहे. तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. जोपर्यंत तुमचं बेसिक क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे मूव ऑन करू शकत नाही. ठीक आहे. बाकीचे सब्जेक्ट आपण रट्टा मारू शकतो. ठीक आहे ना. हिस्ट्री असेल, बाकी जे काही नोट्सवाले क्वेश्चन आहेत ते आपण रट्टा मारू शकतो. पण इंग्लिश किंवा ग्रामर हा सब्जेक्ट असा आहे, ग्रामर हा टॉपिक असा आहे तुम्हाला तिथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागते. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं आपण बेसिक कवर करणार. देन बीन कवर. हे टॉपिक आहेत. बीन आहे, त्याच्यानंतर टेन्सेस आहे. ठीक आहे. टेन्सेस लर्न केल्यानंतर बोलतो ना बेसिक तुमचा इंग्लिशचा बेस क्लिअर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेन्स समजल्यानंतर समजतं ॲक्शन कधी आहे, कुठे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्स आहे. कंडिशनल सेंटेन्समध्ये पण बघणार. व्हॉईस बघणार आहोत. व्हॉईस बघितलेत ना, चेंज द व्हॉईस येतं किंवा पार्ट्स ऑफ स्पीच आहे. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये तेच आहे, नाऊन, प्रोनाऊन. त्याच्यानंतर वर्ब आहे. आता हे मेन टॉपिक आहे. मेन टॉपिकमध्ये पण तुम्हाला अजून ॲडिशनल टॉपिक भेटणार आहे. ठीक आहे. एक मेन टॉपिक आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सब टॉपिक येणार आहेत. ठीक आहे. सो इथे आपण बघणार आहोत ॲडजेक्टिव्ज आहे, डिग्री आहे, ॲडवर्ब आहे, क्लॉज अँड कंजक्शन आहे. त्याच्यानंतर मूड आहे, WH क्वेश्चन्स आहेत. आता याच्यामध्ये WH क्वेश्चन आपण केलं आहे स्कूलमध्ये असेल किंवा कॉलेज लेवलच्या एक्झाममध्ये फॉर्म द WH क्वेश्चन वगैरे. ठीक आहे. सो इथे अशा टाईपमध्ये पण क्वेश्चन असणार आहे किंवा WH क्वेश्चनमध्ये अजून कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतात एक्झामला. आता बेसिक वाटतं ना आपल्याला हा प्रश्न, WH क्वेश्चन काय फॉर्म करायचं आहे. पण ह्या एक्झामसाठी जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तेव्हा त्याची लेवल थोडी वाढलेली असते. ओके. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहे. आता टाईप्स ऑफ सेंटेन्स पण बेसिकच आहेत. ठीक आहे. पण अगेन त्याची लेवल काय असते, थोडी हाय असते. पंक्च्युएशन्स आहे, वर्ड फॉर्मेशन असतं, आर्टिकल्स, फिगर ऑफ स्पीच, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, प्रिपोजिशन, डिटर्मिनंट्स आणि इंटरजेक्शन. सो दीज आर द टॉपिक्स विच वी हॅव टू कवर फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ठीक आहे. कुठली पण एक्झाम असू दे हे टॉपिक तुम्हाला करावेच लागतात. ओके. ह्या टॉपिकच्या बाहेर आपल्याला क्वेश्चन बघायला भेटत नाही. तुम्ही जर PYQ ओपन करून बघितले किंवा MPSCचेच नाही बाकीच्या एक्झामचे पण बघितले तर तुम्हाला दिसणार आहे की ह्या टॉपिकवरतीच एक्झाम आहेत, क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे.
कम टू सिलॅबस. आता एक्झामचा सिलॅबस बघणार होत. आता इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 टॉपिकमध्ये तुमचा इंग्लिशचा सिलॅबस कवर केला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ग्रामरचे क्वेश्चन असणार आहेत, वोकॅबलरीचे क्वेश्चन असणार आहेत आणि कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. ठीक आहे. 3 टॉपिकवरती, ह्या 3 पार्ट्सवरती तुमचं संपूर्ण ग्रामर आहे ते फिरत असतं. ठीक आहे. ह्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटणार नाही. जसं बाकीच्या सब्जेक्टला आपण बघतो की खूप सारा आपल्याकडे डेटा असतो, त्याच्यामधला कुठला क्वेश्चन येऊ शकेल आपण सांगू शकत नाही, किंवा कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येऊ शकेल ते आपण सांगू शकत नाही. बट इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही फॉर्मली सांगू शकता की ग्रामरवरती क्वेश्चन येणार आहे, वोकॅबलरीवरती क्वेश्चन येणार आहे आणि कॉम्प्रिहेन्शनवरती. सो दिस इज द बेनिफिट ऑफ दिस सब्जेक्ट. बघा आता त्याच्यामुळे आपण 3 पार्ट्समध्ये ग्रामरला काय करतोय, डिवाइड करतोय. बघा ग्रामरमध्ये आता जेवढे टॉपिक सांगितले ते आहेत. पार्ट्स ऑफ स्पीच आहे, नाऊन, प्रोनाऊन, कंजक्शन वगैरे. ठीक आहे. आता वोकॅबलरी सेकंड पार्ट असतो आपला वोकॅबलरीचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये वोकॅबलरीमध्ये काय असणार आहे, सिनॉनिम्स आहेत. सिनॉनिम्स म्हणजे सेम मिनिंग वर्ड, समानार्थी. मराठीमध्ये आपण त्याला समानार्थी शब्द. सो सिनॉनिम्स बघायला भेटणार आहेत. अँटोनिम्स आहे, अपोजिट वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे काय, स्कूलमध्ये बघा आपल्याला एका वर्डचं मिनिंग दिलेलं असायचं. मिनिंग द्यायचे आणि त्याचं आपल्याला काय असायचं, त्याच्यासाठी एक वर्ड, किंवा मराठीमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द बोलतात त्याला. ठीक आहे. सो इन इंग्लिश इट इज वन वर्ड सबस्टिट्यूट. ठीक आहे. एक मिनिंग देतील आणि त्याच्यासाठी वर्ड काय यूज करतो आपण ते घेणार. ठीक आहे. इडिओम्स आहे. इडिओम्स माहिती आहेत ना, इडिओम्स नाही माहिती. इडिओम्स म्हणजे टाईप ऑफ म्हणी माहिती आहेत. मराठीमध्ये प्रोवर्ब असतात. ठीक आहे. किंवा तेच आहे, एखादा वर्ड देणार, तो एक मिनिंग देणार. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी रिलेटेड वर्ड काय आहे ते सांगणार. त्याच्यानंतर फ्रेजेस आहेत, प्रोवर्ब्स आहेत, फ्रेझल वर्ब्स आहेत. फ्रेझल वर्ब माहिती आहे. तर फ्रेझल वर्ब म्हणजे काय, तर नॉर्मल सेंटेन्समध्ये आपण बघितलं तर वर्ब इंडिपेंडंट येतो, पण जेव्हा वर्ब एखाद्या ॲडवर्ब सोबत असेल, ठीक आहे, किंवा वर्ब एखाद्या ॲडजेक्टिव्ह सोबत असेल तर त्याला आपण फ्रेझल वर्ब बोलतो. ठीक आहे. कळलं. त्याच्यानंतर स्पेलिंग आहेत. स्पेलिंगमध्ये काय येणार आहे, करेक्ट, चूज द करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे. किंवा एखादं स्पेलिंग तुम्हाला फिल करायला देतील. ठीक आहे. त्याच्यानंतर होमोनिम्स. होमोनिम्स म्हणजे काय, हे पण स्कूलला झालेलं आहे आपल्याला. हां, होमोग्राफ, फोन्स, होमोनिम्स. होमोनिम्स म्हणजे काय, एकाच वर्डचे काय बघायला भेटणार आहे तुम्हाला, मल्टिपल मिनिंग. ठीक आहे. होमोफोन्स म्हणजे काय, हे सगळं बघायचं आहे आपल्याला. स्कूलचं, कॉलेजचं सगळं आपल्याला इथे रिवाईज करायचं आहे. होमोफोन्स म्हणजे काय, ज्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं. असे वर्ड ज्याचं प्रोनाऊन्सिएशन काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. त्याला आपण काय बोलणार, होमोफोन्स. ओके. सो दिस कम्स इन द वोकॅबलरी. वोकॅबलरीचे टॉपिक समजले आहेत, ग्रामरचे समजले आहेत. ग्रामरचे एवढे टॉपिक आहेत जे आपण बेसिक ग्रामर करतो आहे, फक्त थोडं डीप जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर वोकॅबलरी आहे. वोकॅबलरीमध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आता वोकॅबलरीचा पार्ट असा आहे, ग्रामर ठीक आहे तुम्ही वीकमधून एकदा दोनदा करू शकता, पण वोकॅब तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये ते खूप वास्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बनावंच लागतं, कारण त्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आहेत आपल्याला. ठीक आहे. छोटे छोटे क्वेश्चन असतात, इझी क्वेश्चन्स असतात, बट बोलतात ना त्याच्यामध्ये पण आपलं कन्फ्युजन होतं. ओके. त्याच्यामुळे वोकॅब तुम्हाला नीट करावं लागतं. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन आहे. कॉम्प्रिहेन्शन पॅसेज सॉल्व केले आहेत. सो इथे पण आपल्याला पॅसेज सॉल्व करायचे आहेत. फक्त अगेन इथे थोडी डिफिकल्टी लेवल जास्त असते. ठीक आहे. आपण आत्तापर्यंत जे पॅसेज केलं आहे डिरेक्टली ह्याचं मिनिंग काय आहे, ह्याच्यासाठी वर्ड काय यूज केला आहे, अपोजिट वर्ड काय आहेत, रायमिंग वर्ड्स काय आहेत, असे क्वेश्चन्स असतात. सो ह्याच्यावरती तुम्हाला ह्या टाईपच्या कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुम्हाला पूर्ण पॅसेज अंडरस्टँड करायचं आहे. ठीक आहे. कारण मराठीचा पॅसेज असेल तर इझिली आपण अंडरस्टँड करतो, बट इन केस ऑफ इंग्लिश यू विल हॅव टू कॅचअप द डेटा व्हेरी फास्ट, कारण आपल्याकडे टाईम कमी असतो. त्याच्यामुळे जो पॅसेज दिला आहे तो तुम्हाला पहिलं पटकन समजला पाहिजे. ठीक आहे. आणि कॉम्प्रिहेन्शनवरती तुम्ही कुठेही जा, तुम्हाला 5 क्वेश्चन्स बघायला भेटतात. सो 5 क्वेश्चन्स पण आपल्या हातामध्ये असतात. सो वोकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन हे तुम्हाला काय करायचं, एकदम परफेक्ट करायचं आहे. ग्रामर तर करायचंच आहे. ठीक आहे.
बट फोकस ऑन दीज 2 टॉपिक्स ऑल्सो. समजलं इथपर्यंत? ग्रामरमध्ये कुठले टॉपिक आहेत, त्याच्यानंतर वोकॅबमध्ये काय डाऊट आहे इथपर्यंत? नक्की. आता बघा, क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स असतात त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. ओके, MPSCचे इन केस ऑफ MPSCमध्ये अगेन ग्रामरवरती किती क्वेश्चन असतात. आता हा फिक्स नंबर नाही, इथे नंबर चेंज होऊ शकतो, 1-2 नंबर मागे पुढे होऊ शकतो, बट अप्रॉक्सिमेटली ग्रामरवरती किती टोटल क्वेश्चन्स किती आहेत इथे? टोटल क्वेश्चन्स असणार आहेत 50. किती असणार आहेत? 50. ईच क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. एक क्वेश्चन कितीला असणार आहे? 2 मार्क्सला. सॉरी 1 मार्कला. ठीक आहे, 50 प्रश्न असणार आहेत. एक क्वेश्चन किती आहे? 2 मार्कला, 1 मार्कला आहे. समजलं? 27 क्वेश्चन कितीवरती आहेत? ग्रामरवरती. ठीक आहे, वोकॅबवरती किती आहेत? 18 क्वेश्चन्स आणि कॉम्प्रिहेन्शनचे 5. हे क्वेश्चन फिक्स असतात. कॉम्प्रिहेन्शनवरती तुम्हाला 5च प्रश्न येणार आहेत, बट ग्रामर आणि वोकॅबचं मागे पुढे होऊ शकतं. त्याच्यामुळे टोटल 50 क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स परफेक्ट करायचेच आहेत. ठीक आहे, कारण ते आपल्या हातामध्ये आहेत आणि वोकॅबचे पण करायचे आहेत. ते सुद्धा तुमच्या हातामध्ये असतात जर तुम्ही ते डेली केलं तर. कारण खूप इझी आहे वोकॅब. सिनोनिम्स, अँटोनिम्स हे आपण लहानपणापासून करतो आहे, त्याच्यामुळे थोडं कंटिन्युटी ठेवलात तर ते सुद्धा परफेक्ट होऊन जातं. आणि ग्रामर पण इझी आहे, जे आपण आतापर्यंत शिकलो आहे तेच शिकायचं आहे. अगेन थोडं एक्सप्लेन किंवा बोलतो ना डिटेलमध्ये ग्रामर तुम्ही गेलात तर इथे पण तुम्हाला आरामात अबाउट 20 मार्क्स मिळतात. ओके, त्याच्यानंतर तलाठी एक्झाम घेतला. ठीक आहे, माहिती आहे ना तलाठी एक्झाम? सो तलाठी एक्झाम घेतला तर त्याच्यामध्ये पण बघा सेम आहे, ग्रामर, वोकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन. ग्रामरवरती 10 ते 12 प्रश्न येतात आहेत. ठीक आहे, वोकॅबलरीवरती 8 ते 10 प्रश्न येतात आहेत आणि कॉम्प्रिहेन्शनवरती 5. ठीक आहे, आता कम्पॅरेटिव्ह टू MPSC तलाठीचे क्वेश्चन थोडे त्याची लेवल असते ती इझी असते. ओके, त्याच्यामुळे इथे पण ग्रामर आहे. त्याच्यानंतर SSC CGLमध्ये, आता SSC CGL तुम्हाला माहीत असेल तर त्याची 2 टायरमध्ये एक्झाम होते. ठीक आहे, टायर 1मध्ये ज्याला आपण प्रिलिम, जसं MPSCचं आहे प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, तसंच SSCमध्ये पण काय आहे, तुम्हाला 2 टायरमध्ये एक्झाम देणार आहात. सो तिथे 25 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, जी प्रिलिम आहे त्याला किती आहेत? 25. मार्क्स किती आहेत? 50. म्हणजे ईच क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. त्याच्यानंतर टायर 2मध्ये पण सेकंड लेवलला मेन्सला पण तुम्हाला किती आहेत? 45 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मिक्स असणार आहे, पॅसेज असेल किंवा अगेन ग्रामर असेल, वोकॅब असेल. सो 135 मार्क्ससाठी हे क्वेश्चन आहेत. ठीक आहे, कळलं आहे इथपर्यंत? MPSCला कसं असणार आहे, तलाठीला कसं असणार आहे. सो आता ग्रामर मॉड्यूलमध्ये जाणार. मॉड्यूलमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर कसं स्टडी करायचं आहे किंवा जेव्हा तुम्ही ग्रामरचं स्टडी करायला घेणार आहात तर कुठून स्टार्ट करायचं आहे. सो इन केस ऑफ ग्रामर, जेव्हा तुम्ही ग्रामरचं स्टडी करायला स्टार्ट करता, सो स्टार्ट विथ युअर नोट्स. ओके, आता तुम्ही नोट्स रेफर करणार आहेत, इथे नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत तुम्हाला. ठीक आहे, बट तुम्ही ज्या बुकमधून करताय, ठीक आहे, आता बुकचा रेफरन्स झाला तर बाळासाहेब शिंदे आहेत, त्यांचं बुक तुम्ही घेऊ शकता इंग्लिश ग्रामरसाठी, किंवा कायझेनचं बुक आहे, 0 एररचं बुक आहे. ठीक आहे, सो हे बुक तुम्ही घेऊन नुसतं बुक रेफर नाही करायचं आहे. सो यू विल हॅव टू मेक युअर ओन नोट्स. ठीक आहे, तुम्ही स्वतः नोट्स काढा. ठीक आहे, बोलतात ना ते एकदा लिहिलं म्हणजे ते 3 ते 4 वेळा वाचल्यासारखं असतं. सो ट्राय करा की तुमचे स्वतःचे नोट्स बनवा आणि तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहा तिथे, कारण इंग्लिश ही आपली स्वतःची लँग्वेज नाही आहे. त्याला तुम्ही जेवढं काय बोलणार लर्न करणार आहात, जेवढं समजून घेणार आहात तेवढं तुम्हाला ती इझिली समजणार आहे. त्याच्यामुळे तुमचे स्वतःचे नोट्स बनवा तिथे. ओके, टॉपिक्स नोट्स करणार आहेत प्रत्येक टॉपिक वाईज. घाई करू नका की मला एका दिवसामध्ये 4 टॉपिक करायचे आहेत, एका दिवसामध्ये 5 टॉपिक करायचे आहेत. सो गो स्लोली. ठीक आहे, जर तुम्ही सुरुवात करताय, जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, नवीन आहात का सगळे?
किंवा कोणी दिलं आहे का इथे एक्झाम वगैरे दिली आहे का? कंबाईनची दिली आहे तुम्ही? ओके. सो ठीक आहे, नवीन असाल. मेन्स दिली आहे का? ओके. मग इंग्लिश हा मेन्सला टॉपिक असतो. प्रिलिम MPSC प्रिलिमला तुम्हाला GS असतो, CSAT वगैरे असतं, पण मेन्सला तुम्हाला इंग्लिश ग्रामरला फेस करावं लागतं. सो त्याच्यासाठी अगेन काय करा, तुमचे स्वतःचे नोट्स काढा. ठीक आहे, इथे जरी शिकवलं आहे किंवा तुम्ही कुठून अजून दुसरीकडून ऐकताय तर त्याचे स्वतःचे नोट्स बनवा. त्याच्यानंतर आहे टॉपिक PYQ. आता तुम्ही ऐकलं असेल खूप जणांकडून की PYQ. सो प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आर द बेस्ट की. ही एक प्रकारची काय की आहे. इथून तुम्हाला समजतंय की कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन विचारले आहेत. सो PYQ नुसतं स्टडी नाही करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ॲनालिसिस लागणार आहे. काय लागणार आहे? ॲनालिसिस लागणार आहे. ओके. सो PYQमध्ये रीड करताना एकदा का समजा नाऊन हा टॉपिक घेतला आहे, नाऊनचं पूर्ण रीड करा किंवा ते अंडरस्टँड करून घ्या. देन गो टू द PYQs. कळलं? फक्त नाऊनवरचे PYQ करा. तुम्ही म्हणाल डिरेक्टली मी PYQ बघायला जातो, तुम्हाला काहीही समजणार नाही आहे. ठीक आहे, कारण एकतर जर तुम्ही नवीन असाल ते इंग्लिश ग्रामर तुमचं पक्कं नसेल तर तुम्ही PYQ लर्न करायला गेलात तर एकतर समजणार तर काही नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडं डिमोटिवेट होता की बाबा खूप हार्ड आहे, मला हे नाही जमणार आहे. त्याच्यामुळे म्हणून मी पहिलं सांगितलं की तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा. पहिलं रीड करा, अंडरस्टँड करून घ्या, स्वतःचे नोट्स बनवा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग PYQ करा. ओके. सो PYQ लर्न करताना किंवा PYQ रीडिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या टॉपिकवरती किती क्वेश्चन आले आहेत. नाऊनवरती, नाऊनमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं ना मेन टॉपिक आहे नाऊन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सब टॉपिक बघायला भेटणार आहेत. सो त्या सब टॉपिकवरती कुठल्या टॉपिकवरती जास्त आहेत, क्वेश्चनचं फॉर्मॅट कसं आहे. ओके. अगेन त्याच्यामध्ये जे ऑप्शन दिले आहेत, ठीक आहे, एखादा क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असणार आहेत. त्या ऑप्शनमध्ये पण काही तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटते. सो ती पण तुम्ही स्टडी करा की हे 4 ऑप्शन का दिले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टॉपिक टेस्ट. टॉपिक टेस्ट म्हणजे काय, तर तुम्ही नोट्स काढून झाल्यात, नोट्स लर्निंग झालं आहे, PYQ पण झालं आहे. सो नाऊ ट्राय टू गिव्ह टेस्ट. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट द्यायचं. तर टेस्ट कुठून देणार, अगेन PYQचे क्वेश्चन घ्या किंवा बाकीच्या ज्या एक्झाम होतात त्या ज्या एक्झाममध्ये इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड क्वेश्चन आहेत ते सगळे काढा आणि सॉल्विंगचं ट्राय करा. किंवा इथे पण तुमच्या टेस्ट घेतल्या जाणार आहेत. जसं जसं टॉपिक कवर होणार तसं तुमच्या टेस्ट होणार आहेत. सो त्या टेस्ट द्या जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची तयारी कुठपर्यंत झाली आहे, तुम्हाला कुठपर्यंत समजलं आहे. ओके. सो दिस इज फॉर द ग्रामर. ठीक आहे, ग्रामरचं स्टडी करताना यू विल हॅव टू फॉलो दीज 3 स्टेप. फर्स्ट रेफरनेट्स, नोट्स, त्याच्यानंतर PYQs आणि टॉपिक. क्लिअर आहे? समजलं इथपर्यंत? नाऊ कम टू वोकॅब. आता इथे तुम्हाला मगाशी बघा तुम्हाला काय सांगितलं, पहिले टॉपिकचे नोट्स लर्न करायचे. कुठे? इन केस ऑफ ग्रामर. इथे तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या टॉपिकचे PYQs बघायचे. आता PYQs का, आता तुम्ही बघितलं ना वोकॅबलरीमध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत हे सगळं आपल्याला माहीत असतं. ठीक आहे, पण कुठले सिनॉनिम्स विचारले आहेत, कुठले अँटोनिम्स विचारले आहेत, ते रिपीट झाले आहेत का, ठीक आहे, किंवा कुठले मिनिंग विचारले आहेत हे जेव्हा तुम्हाला समजणार, हे कुठून समजणार आहे, जेव्हा तुम्ही PYQ बघणार आहात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहात. त्याच्यामुळे वोकॅबमध्ये मी तुम्हाला सांगेन पहिलं काय करा, तुम्ही PYQ. ठीक आहे, नको समजू देत, एखादं स्पेलिंग करेक्शन विचारलं आहे किंवा एखादं सिनॉनिम विचारलं आहे आणि तुम्हाला ते येत नाही. ठीक आहे, जेव्हा आपल्याला येत नाही तेव्हा आपण काय करतो आहे, सर्च करणार आहोत ना. एखादा मिनिंग असेल, आता इथे मी सांगितलं होमोफोन आहे, होमोफोनचं मिनिंग आपल्याला माहिती आहे का, नाही ना. सो आपण काय करतो, ते सर्च करतो. होमोफोन सर्च केल्यानंतर त्याचे डेफिनेशन येणार आहे. म्हणजे डेफिनेशन आल्यानंतर तुमचा अजून एक क्वेश्चन कवर होतो, 1 वर्ड सबस्टिट्यूटवाला. समजलं? ते समजलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड त्याला अजून काही सिनॉनिम्स आहेत का, ठीक आहे, किंवा होमोफोनसारखे अजून काही वर्ड्स आहेत का, ठीक आहे, किंवा एखादं सिनॉनिम घ्या. फॉर एक्झाम्पल सर्वाईव्ह हा वर्ड घेतला, त्याचे खूप सारे मिनिंग येतात आहेत. जेव्हा तुम्ही सर्च करणार तेव्हा तुमचं काय होणार आहे, वोकॅबलरी वाढत जाणार आहे. काय होणार आहे, वोकॅब वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे पहिले इथे सजेस्ट करेन की तुम्ही पहिलं काय करा, PYQ करा वोकॅबलरी करताना. आणि हे तुम्हाला डेली करायचं आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले वोकॅबलरी तुम्हाला डेली करावं लागतं. ठीक आहे.
पुढे आहे टॉपिक नोट्स. त्याच्यानंतर तुम्ही नोट्स काढा. आता मी बोलली ना, तुम्हाला एखादा नवीन वर्ड भेटला आहे तर तुम्ही तो काय करणार आहात, लिहून ठेवणार आहात, ठीक आहे, किंवा कंटिन्यू तो वाचणार आहात. त्याच्यामुळे PYQ झाल्यानंतर नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बघा, इंग्लिशमधले वर्ड थोडे डिफिकल्ट असतात आणि काही विचारतात, त्याच्यामध्ये काहीही विचारतात, एखादं टर्म विचारतात, ठीक आहे, एखादा ग्रुप ऑफ वर्डसाठी असणारा वर्ड विचारतात, जो की आपल्याला माहीत नसतो, जो आपण आत्तापर्यंत केलेला नसतो. त्याच्यामुळे PYQ जेव्हा तुम्ही करणार आहात, आणि इथे पण मी सांगितलं ना 4 ऑप्शन असणार आहेत तुम्हाला, त्या 4 ऑप्शनमधले चारीच्या चारी वर्डचं मिनिंग तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. होमोफोन आलं आहे, होमोफोनचं तुम्हाला 4 ऑप्शन देणार आहेत, 4 पैकी 1 चूज करायचं आहे, ठीक आहे. मग त्या 4 ऑप्शनमधला एक आन्सर आहे, पण बाकीचे 3 काय आहेत, त्या 3चं मिनिंग काय आहे ते पण तुम्हाला काय करायचं आहे, वोकॅब करताना करायचं आहे. समजलं आहे? सो टॉपिक नोट्स, त्याच्यानंतर तुम्हाला काय द्यायची, अगेन टेस्ट, ठीक आहे. इथे नुसतं स्टडी करायचं नाही आहे, तुम्ही जे स्टडी करताय ते तुम्हाला काय करायचं आहे, त्याची टेस्ट पण घ्यायची, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही कुठपर्यंत आहात. ओके. अगेन कॉम्प्रिहेन्शन. आता कॉम्प्रिहेन्शनला पण तुम्ही फर्स्ट PYQs करायचे आहेत, ठीक आहे. आता इथे PYQs का, PYQ म्हणजे काय, तर इन केस ऑफ कॉम्प्रिहेन्शन, त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज असणार आहेत. सो MPSCचं तुम्ही बघितलं तर MPSCला तुम्हाला 1 तास असतो, आणि 1 तासामध्ये तुम्हाला ग्रामर प्लस वोकॅब प्लस पॅसेज हे सगळं कवर करायचं असतं. सो कॉम्प्रिहेन्शन आपल्याला पॅसेज समजेल असतो इझी, ठीक आहे. जर तुम्ही डेली प्रॅक्टिस करता तर इझिली समजायला इझी असतो पॅसेज, बट तुमचा टाईम मॅटर करतो, ठीक आहे. त्या टाईममध्येच तो तुम्हाला पॅसेज समजला पाहिजे, त्या टाईममध्येच तुमचे ते कॉम्प्रिहेन्शनवरचे क्वेश्चन काय व्हायला पाहिजेत, सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यामुळे टॉपिक PYQ, कॉम्प्रिहेन्शनचे पण काय करायचे, तुम्हाला PYQ पहिले करायचे, जेणेकरून तुम्हाला समजणार की बाबा पॅसेजची लेवल काय आहे, ठीक आहे. एक पॅसेज रीड करायला मला किती टाईम लागतो आहे, ठीक आहे. पॅसेज रीड करून झाल्यानंतर त्याचे 5 क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे, ओके. त्याचे आन्सर डिरेक्टली पॅसेजमध्ये मिळत आहेत का, ओके. त्याच्यामुळे टॉपिक PYQ तुम्ही फर्स्ट करणार आहात. आता रीडिंग स्पीड का करतोय PYQ आपण, आपला रीडिंग स्पीड काय करायचं आहे, वाढवायचं आहे, ठीक आहे. बाकीच्या सब्जेक्टला लागतोय तुम्हाला टाईम, ठीक आहे, लागू दे, पण इथे तुम्हाला काय पाहिजे, रीडिंगचा स्पीड. एनी हाऊ तुम्हाला पर्टिक्युलर टाईममध्ये तो पॅसेज कंप्लीट करायचाच आहे, कवर करायचाच आहे. त्याच्यामुळे ट्राय टू इन्क्रीज युअर रीडिंग स्पीड. पुढे आहे क्वेश्चन टॅकलिंग. आता पॅसेज तर रीड आहे, तुम्ही बोला ठीक आहे टाईममध्ये माझा पॅसेज रीड करून होतो आहे, बट मला तो पॅसेजच समजला नाही, ओके. मग ह्या रीडिंग स्पीडमध्ये तुमचं नुसतं रीडिंग स्पीड नाही पाहिजे, इथे तुमचं काय पाहिजे, क्वेश्चन टॅकलिंग. आता कॉम्प्रिहेन्शनमध्ये काही वेळेला काय करतो आपण, पहिला क्वेश्चनला गो थ्रू करतो, पॅसेज रीड करायच्या आधी एकदा क्वेश्चन बघतो, क्वेश्चन कशाशी रिलेटेड आले आहेत हे जेव्हा तुम्हाला समजतं ना, तेव्हा तुम्ही पॅसेज रीड करताना त्याचे आन्सर शोधायचे. समजलं? सो इन केस ऑफ कॉम्प्रिहेन्शन फर्स्ट काय करायचं, तुम्हाला PYQ बघा, त्याच्यानंतर खूप सारे पॅसेज सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं काय वाढणार आहे, रीडिंग स्पीड वाढणार आहे, आणि नंतर मग क्वेश्चन टॅकलिंग. ओके. आता पॅसेज कुठले पण घ्या तुम्ही, आपल्याला काय करायचं आहे, स्पीड वाढवायचं आहे आणि इझिली त्याचं आपल्याला कॉम्प्रिहेन्शन व्हायला पाहिजे. ओके. समजलं इथपर्यंत? काय डाऊट आहे? इथे आता काही PYQs घेतलेत बघा मी, म्हणजे आता आपण जे टॉपिक घेतले आहेत त्याच्यावरती. आता हा रिसेंटली पेपर घेतला आहे 2024 MPSC मेन्सचा पेपर. तुम्ही सगळे MPSCवाले आहात, सो MPSC मेन्सचा पेपर आहे. काय आहे बघा क्वेश्चन. आता क्वेश्चन कुठल्या टाईपचे असतात, मी तुम्हाला सांगितलं ना PYQचं यूज काय आहे आपल्यासाठी. सो क्वेश्चन कुठल्या टाईपचे असतात, कुठल्या टॉपिकवरती विचारले आहेत हे तुम्हाला इथून समजतं. त्याच्यामुळे ही एक प्रकारची की आहे आपल्यासाठी. ओके. बघा आता वर्ड दिसतंय सगळ्यांना, विजिबल आहे ना. The word which replaces the phrase one who hates women correctly, सांगा कोणाला आहे माहीत? म्हणजे तुम्हाला सांगितलं ना शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तुम्हाला मिनिंग दिलाय, कुठला मिनिंग, काय विचारलंय, वन हू हेट्स वुमॅन
हे मिनिंग दिलं आहे वन हू हेड्स द वुमन. ह्याच्यासाठी तुम्हाला वन वर्ड शोधायचं आहे. माहीत कोणाला? ठीक आहे, नाही आपण नवीन माहीत असायलाच पाहिजे असं काय नाही. सो वन हू हेड्स द वुमन. आता इथे बघा 4 ऑप्शन दिलेत. आता 4 जरी ऑप्शन जरी तुम्ही बघितले ना की तुम्हाला समजेल की ह्या 4ही मधलं एकाचं पण मिनिंग मला माहीत नाही. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार? सर्च करणार आहात. सर्च केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्या 4हीचे मिनिंग समजणार आहेत. सो झाला ॲडिशनल तुमच्या वोकॅबमध्ये. ओके, सो बघा आता मिझोगॅमिस्ट म्हणजे काय? याचा आन्सर आहे मिझोगायनिस्ट. ठीक आहे, आन्सर आहे मिझोगायनिस्ट. अ पर्सन हू हेट्स द वुमन. ठीक आहे, असा माणूस ज्याला काय आहे, जो वुमनला हेट करतोय किंवा त्याला फिमेलचा हेट करतोय, तिरस्कार करतोय, अशा माणसाला आपण काय बोलतो? मिझोगायनिस्ट बोलतो. काय बोलतो? मिझोगायनिस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे मिझोगॅमिस्ट आहे. ठीक आहे, मिझोगॅमिस्ट म्हणजे काय? हेटर ऑफ मॅरिज, जो लग्नाचा तिरस्कार करतो. ठीक आहे, मॅरिजबद्दल बोललं की त्याला खूप राग येतो. ठीक आहे, सो असा पर्सन त्याला मिझोगॅमिस्ट बोलतात. त्याच्यानंतर आहे मिझांथ्रोप. मिझांथ्रोप म्हणजे काय? जो माणसालाच हेट करतो. ठीक आहे, ह्युमन काइंड. द पर्सन हू हेट्स द ह्युमन काइंड. काय आहे? हेटर ऑफ ह्युमन काइंड. किंवा आपण बोलू शकतो ज्याला सोसायटीमध्ये जास्त राहायला आवडत नाही, एकटं राहायला आवडतं. सो दिस पर्सन इज नोन ॲज अ मिझांथ्रोप. ओके, समजला? मिझोगॅमिस्ट, मिझोगायनिस्ट, मिझांथ्रोप. आणि 4th वन इज द मोनोगॅमिस्ट. मोनोगॅमिस्ट म्हणजे काय? मोनोचं मिनिंग माहिती आहे? आता इथे ना थोडं लॉजिक पण लावायचं असतं. इट इज नॉट कंपल्सरी की तुम्हाला सगळं यायलाच पाहिजे. ठीक आहे, काही क्वेश्चन असे असतात ज्याच्यामध्ये आपण थोडं लॉजिक लावलं ना तरी ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. आता मोनोचं मिनिंग काय? सिंगल. ऐकलं ना तुम्ही? मोनोक्राफ्ट. ठीक आहे, किंवा मोनोपॉली ऐकलेत ना हे वर्ड. सो मोनोचं मिनिंग काय? सिंगल. ठीक आहे, आणि गायनिस्ट म्हणजे काय? वुमेनशी रिलेटेड. ठीक आहे, सो मोनोगायनिस्ट म्हणजे काय आहे की सिंगल वाईफ असणारा. ठीक आहे, किंवा तुम्ही पॉलिगॉमी ऐकलं असेल ना की एन्शंट पिरियडमध्ये, मेडिवल पिरियडमध्ये जे एम्परर्स वगैरे होते ते पॉलिगॅमी फॉलो करायचे. म्हणजे काय? खूप साऱ्या वाईफ्स असायच्या त्यांच्या. सो इथे काय आहे? मोनोगायनिस्ट म्हणजे सिंगल वाईफ असणारा. ओके, समजला क्वेश्चन? पुढे आहे बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडिओम अ व्हाईट एलिफंट इज करेक्टली यूज. आता इथे इडिओम विचारले तुम्हाला. मग जे सांगितलं ना, इडिओम इज ऑल्सो युअर सिलेबस पार्ट. सो इडिओम म्हणजे काय? एक वर्ड, फ्रेज दिली जाते. ठीक आहे, ती कुठल्या तरी मिनिंगसाठी किंवा कुठल्या तरी पर्पजसाठी आपण वापरतो. तर व्हाईट एलिफंट, पांढरा हत्ती बोलतो आपण बघा, व्हाईट एलिफंट. ठीक आहे, ह्याचं मिनिंग काय आहे? आता हा व्हाईट एलिफंट अगेन MPSCमध्ये अजून एक बोलतो आपण की जे काही ऑप्शन्स असतात ना ते सगळे ऑप्शन्स आपल्याला रीड करायची गरज नाही. इथे तुम्हाला एक टेक्निक यूज करायचं असतं ज्याला एलिमिनेशन टेक्निक बोलतो आपण. काय बोलतो? एलिमिनेशन टेक्निक. आता व्हाईट एलिफंट हा नॉर्मल वाटताना वर्ड. ठीक आहे, मग हा नॉर्मल वर्ड एवढा हार्ड एक्झाममध्ये विचारतील का? सो ह्याच्यामध्ये काहीतरी स्ट्रॉंग मिनिंग असणार आहे ना. सो जेव्हा तुम्ही ऑप्शन बघता बघा, ही बॉट अ व्हाईट एलिफंट, एवढं इझी असणार आहे का? ही बॉट अ व्हाईट एलिफंट? नाही ना. द गव्हर्नमेंट्स प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट. आता सगळ्यात पहिलं व्हाईट एलिफंटचं मिनिंग काय? व्हाईट एलिफंट म्हणजे काय? आपण बोलतो ना माझ्याकडे सगळं आहे, हे आहे, ते आहे, पण त्याचा काहीच यूज नसतो ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील किंवा तुम्ही एखादी नवीन गोष्ट आणली आहे, बट इट इज नॉट यूज फॉर यू. ठीक आहे, काहीच यूज नाही त्याचा. सो अशा टाईमला आपण काय बोलतो? इट इज अ व्हाईट एलिफंट. ठीक आहे, सो गव्हर्नमेंट्स प्लॅन. पुढचं 3rd बघूया आपण, नंतर डायरेक्ट आन्सरकडे येऊ. अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी. काय लागतंय का कनेक्शन? व्हाईट एलिफंटचं मिनिंग तुम्हाला समजलं आहे ना आता. 3rdचं ऑप्शनला काही कनेक्शन लागतंय का? अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर ऑर्डिनरी? नाही. त्याच्यानंतर व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पेसिस टुडे.
आहे का व्हाईट एलिफंट असं रेअर स्पेसिस नाही ना. सो म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा पहिला फोर्थवाला कट होतोच आहे. इथे हां जर तुम्हाला ह्याचं मिनिंग माहीत नसेल तर इथे थोडं कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही थर्डवाला. पण बघा ना सेकंड ऑप्शन बघितला की गव्हर्नमेंट प्लान्स टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट. म्हणजे गव्हर्नमेंटने एक डॅम बिल्ड केलं आहे, असं बिल्ड केलं की ज्याचं काहीच यूज नाही आहे. सो देन इट इज कॉल्ड व्हाईट एलिफंट. समजलं. सो दिस इज द इडिओम. अशा टाईपचे इडिओम तुम्हाला करायचे. आता इडिओम करताना पण काय करतो आपण, जे PYQs आहेत प्रिव्हियस इयरमध्ये कुठले कुठले आपल्याला इडिओम्स विचारले ते जर तुम्ही गो थ्रू केले ना तरी तुमचं इझिली होऊन जातं आहे. ओके. पुढे आहे बघा आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग अंडरलाईन फ्रेज. आता ॲट अ स्टँड स्टील एक फ्रेज विचारली आहे. तुम्हाला सांगितलं ना फ्रेजेस येतात आपल्याला. सो फ्रेज कुठली आहे विचारली आहे, ॲट अ स्टँड स्टील. इवन आफ्टर 3 meetings द निगोशिएशन्स आर ॲट अ स्टँड स्टील. मिनिंग समजलं आहे सेंटेन्सचं. इवन आफ्टर 3 meetings द निगोशिएशन्स आर स्टँड स्टील. सो दिलेलं स्टेटमेंटचं मिनिंग आहे ते तुम्हाला पटकन समजायला पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यासाठी तुमचं काय पाहिजे, टाईम मॅनेजमेंट पाहिजे. आता असे वर्ड्स तर आपण डे टू डे लाईफमध्ये यूज नाही करत. ठीक आहे. बघा ॲट अ स्टँड स्टील म्हणजे काय तर स्टॉप होणं. टेम्पररी काय केलं आहे, सगळं स्टॉप झालं आहे. ठीक आहे. मग आता स्टॉप होणं ह्याच्यासाठी काय आहे, कुठला मिनिंग रिलेट करतं आहे, फायनलाइज केलं आहे का, फायनलाइज झालं आहे का. मी काय म्हटलं स्टॉप झालं आहे, टेम्पररीसाठी स्टॉप झालं आहे. म्हणजे ते पुढे चालू होणार नाही असं आहे का, नाही ना. अनएबल टू गो ऑन, त्याच्यानंतर अप टू द मार्क आणि टू द पॉईंट. टू द पॉईंटचा काही संबंधच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अप टू द मार्क पण काही संबंध नाही येते. ठीक आहे. मी अज्युम केलं आहे तुम्हाला ह्याचं मिनिंग माहिती आहे म्हणून डिरेक्टली माझे 2 ऑप्शन काय होत आहेत, एलिमिनेट होत आहेत. ओके. अनएबल टू गो ऑन. आता अनएबल टू गो ऑनचंच मिनिंग काय होतं की पुढे जाऊ शकत नाही, कुठल्या तरी कारणामुळे काय झालं आपण तिथे स्टॉप झालो. सो ॲट अ स्टँड स्टील याचं करेक्ट मिनिंग इथे काय होतं आहे, अनएबल टू गो ऑन. ओके. पुढे आता बघा सांगितलं ना करेक्ट वर्ड शोधायचा असतो, करेक्ट स्पेल्ड केलेला वर्ड शोधायचा असतो. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही एलिमिनेशन यूज करू शकता. एलिमिनेशन मेथडने तुम्ही इझिली करू शकता. बघा आता बघताना सगळं सेमच वाटतं. जर तुम्ही घाईत असाल आणि जेव्हा तुम्ही वर्ड रीड करता ना सो बघताना तुम्हाला सगळं सेमच वाटतंय बघा. आता कमिटमेंट, जर तुम्ही कमिटमेंटची स्पेलिंग बघितली ना तर कमिटमेंटमध्ये M काय असतो, डबल असतोय, T डबल नाही आहे. ओके. कमिटमेंटमध्ये M डबल येतोय. सो ह्याच्यामध्ये हा ऑप्शन गेला. ह्याच्यामध्ये सॉरी डबल T वाला ऑप्शन गेला आहे. सेकंड थर्ड तर ऑप्शन गेला कारण त्याच्यामध्ये डबल T यूज केला आहे. त्याच्यानंतर लास्टवाला बघायचा. ठीक आहे. फर्स्टवाला बघितला की लास्टवाला बघायचा. ठीक आहे. सेकंडवाला जर असेल इनकरेक्ट सेकंडवाला बघितला तरी चालतो पण मोस्टली लास्टवाला बघायचा. पहिलं इथे समजलं आहे. आता सुपरवायझरची स्पेलिंग माहीत आहे, SAR तर लागत नाही. ठीक आहे. बघा हे तिन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. पण आपला सेकंड आणि थर्ड ऑलरेडी गेला आहे ना. सो युअर आन्सर इज फर्स्ट. समजलं. सो ह्याला एलिमिनेशन बोलतात. इट इज नॉट कंपल्सरी. मी परत सांगते सगळं माहीत असणं हे इम्पॉर्टंट नाही आहे इथे. ठीक आहे. थोडं लॉजिक लावलं ना तरी तुमचे काही क्वेश्चन्स काय होतात, टॅकल होतात. पुढे बघा आयडेंटिफाय द लिंग्विस्टिक कन्सेप्ट फॉर द फॉलोइंग एक्झाम्पल. आता मी तुम्हाला सांगितलं ना लिंग्विस्टिक कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहेत, होमोफोन्स, सिनॉनिम्स, पॉलिझेमी, होमोग्राफ, हे सगळे काय आहेत लिंग्विस्टिक कन्सेप्ट्स आहेत. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेत बघा. लीड ह्याचं पहिलं मिनिंग आहे मेटल, दुसरं लीड आहे डॉग्स लीड. ओके. सो आता ह्याच्यासाठी कुठला वर्ड वापरतो आपण. आता अगेन होमोनिम्स आणि पॉलिझेमी हे थोडे सिमिलर आहेत थोडेसे. आता होमोनिम्स म्हणजे काय, होमोनिम्स कशाला बोलतो आपण,
आता मगाशी बघितलं ना, होमोनिम्स म्हणजे काय, मीनिंग आहे. ठीक आहे, काय आहेत, वर्ड एक आहे पण त्याचं मीनिंग काय आहे, वेगळं वेगळं आहे. पण होमोनिम्समध्ये तुमचं स्पेलिंग सेमच असेल असं नाही. काय बोलली मी, होमोनिम्समध्ये तुमचं स्पेलिंग सेमच असेल नाही, प्रोनाऊन्सिएशन सेम येणार आहे, लीड लीड सेम येणार आहे. ठीक आहे, लीडचं अजून एक होऊ शकतं LID, मग त्याला तुम्ही काय बोलणार आहात, होमोनिम्स. लीड लीड हे दोन वर्ड घेतले, प्रोनाउन करताना आपण सेम करतोय तेव्हा ते होमोनिम्स होणार आहेत. बट इथे बघा प्रोनाउन्सिएशन पण सेम आहे, स्पेलिंग पण सेम आहे. ठीक आहे, मग त्यावेळेला तुम्ही त्याला काय बोलणार, पॉलिझेमी बोलणार. काय बोलणार आहात, पॉलिझेमी. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग पण सेम आहे, बट त्याचं मिनिंग डिफरंट. ओके, त्याच्यानंतर चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज टू थ्राईव्ह इन द गेम. आता ह्याचं एक्झाम्पल आन्सर समजलं ना. आता ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे, टू थ्राईव्ह, ह्याच्यासाठी तुम्हाला करेक्ट फ्रेज शोधायचे, सॉरी ह्या फ्रेजसाठी करेक्ट मिनिंग शोधायचं आहे. टू स्ट्राईव्ह, आता इथं स्टेटमेंट दिलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये टू थ्राईव्हचं मिनिंग काय आहे हे शोधायचं. बघा, द प्लांट्स ग्रोईंग इन डेझर्ट्स कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर. मिनिंग समजलं वाक्याचं, समजलंय मिनिंग, समजलंय मिनिंग. थ्राईव्हचं मिनिंग काय लागतं इथे, आता ऑप्शन बघा, पेरिश, पेरिशचं ऑप्शन काय, संपणे किंवा नष्ट होणे. ठीक आहे, सर्वाईव्ह, सर्वाईव्हचं मिनिंग काय, सर्वाईव्ह करणे, जगणे. ठीक आहे, सकम, सकमचं मिनिंग काय, अगेन बोलतो ना, थकलो मी, शरण जाणे. ठीक आहे, गिवअप करणे. डाय, डायचं मिनिंग काय आहे, मरणे. सो ह्याच्यामध्ये काय आहे, हा ऑप्शन तर नाही, सकम पण नाही, डाय पण नाही. सो थ्राईव्ह म्हणजे काय, सर्वाईव्ह करणे. डेझर्टमध्ये प्लांट्स काय असतात, कमी पाण्यामध्ये पण काय करतात, सर्वाईव्ह करतात. ओके, समजतायत क्वेश्चन कसे आहेत, कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतायत. आता SSCचा बघूया एक क्वेश्चन. इथे काय बघायचं आपल्याला, बघा अँटोनिम विचारलं आहे. ठीक आहे, कोणाचं, एन्झायटी. आहात का तुम्ही एन्झायटीमध्ये, असतात, सगळेच असतात, एक्झाम देणारे स्टुडंट सगळे एन्झायटीमध्येच असतात. बघा एन्झायटी मिनिंग माहीत आहे सगळ्यांना. सो विचारलं काय, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट. आता मोस्ट ॲप्रोप्रिएट, मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ दी गिवन वर्ड काय येणार. आता रिलीफ येणार आहे का, नाही, रिलीफ गेलं. ॲजिटेशन, ॲजिटेशन म्हणजे काय, सॉरी गेलं काय, डिस्कम्फर्ट, डिस्कम्फर्ट बघा, डिस्कम्फर्ट म्हणजे काय माहीत आहे ना मिनिंग, डिस्कम्फर्ट आहात तुम्ही, कम्फर्टेबल नाही आहात तिथे. ठीक आहे, ॲजिटेशन, ॲजिटेशन म्हणजे काय, बोलतो ना आपण खूप रागिष्ट असतो. ठीक आहे, एखाद्याच्या अगेन्स्ट बोलायला रेडी असतो, ॲजिटेट करतो, विरोध करतो. त्याच्यानंतर स्ट्रेस, स्ट्रेस स्ट्रेस माहिती आहे. सो बघा हा एक वर्ड आहे, हा एक आणि हे याचे मिनिंग अँटोनिम्स होऊ शकतात का, हे काय झाले, सिनोनिम झाले. सो युअर आन्सर इज रिलीफ. ओके, पुढे द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इन टू 4 सेगमेंट्स. आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स द ग्रॅमॅटिकल एरर. ठीक आहे, ग्रॅमॅटिकल एररचे क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला. एक सेंटेन्स देणार. ठीक आहे, त्या सेंटेन्सला आता हा न्यू पॅटर्न आहे, म्हणजे तुम्हाला सेंटेन्स काय करून दिलं जातं, स्प्लिट करून दिलं जातं. 4-5 पार्टमध्ये स्प्लिट केलं जातं आणि त्याच्यामधलं कुठल्या पार्टमध्ये एरर आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. ओके, बघा डॅनियल सॅट ऑन, हा 1 पार्ट आहे, हिज न्यू बाईक अँड वेंट अफार, तिसरा पार्ट, आणि हा आहे 4th वाला पार्ट. 4 पार्टमध्ये सेंटेन्स डिवाइड केलं आहे. त्याच्यामध्ये बघा रीड करताना कुठल्या पार्टमध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल मिस्टेक दिसते, डॅनियल सॅट ऑन हिज न्यू बाईक, इथपर्यंत तर बरं आहे. अँड वेंट अफार अ राईड. आता वेंट अफार, इथे बघा वेंट अफार कधीच नसतं. ठीक आहे, वेंटच्या पुढे अफार हे नाही लागत आहे, लागतं पण ते ह्या स्टेटमेंटमध्ये करेक्ट नाही आहे. ठीक आहे, डॅनियल सॅट ऑन हिज न्यू बाईक अँड
वेंट फॉर अ राईड. नॉर्मल इझी किंवा करेक्ट सेंटेन्स कसं असतं, फॉर अ राईड. कुठे गेलाय तो, राईडसाठी गेला. सो कुठे येणार आहे, राईड बरोबर आहे, हिज न्यू बाईक बरोबर आहे, अँड वेंट अफार. सो करेक्ट आन्सर काय आहे तुमचं, वेंट. कळलंय. पुढे बघा, तलाठीचा एक क्वेश्चन दोन क्वेश्चन टाकलेत मी. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ नाऊन फॉर द गिवन सेंटेन्स. आता मी सांगितलं ना, नाऊन हा मेन टॉपिक आहे तुमचा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे फॉर्म शिकायचे आहेत, नाऊन फॉर्म्स. आता ह्याच्यामध्ये बघा, मुसोलिनी वॉज अन इटालियन. काय आहे, मुसोलिनी वॉज अन इटालियन डॅश. माहिती आहे मुसोलिनी, ऐकलं आहे मुसोलिनीबद्दल, ऐकलं, ठीक आहे. सो मुसोलिनी, हिटलर ऐकलं आहे, हिटलर कोण होता, डिक्टेटर होता, एवढं तरी माहिती आहे. सो मुसोलिनी पण काय होता, एक प्रकारचा डिक्टेटर. जर्मनीचा हिटलर होता, तर इटलीचा कोण होता, मुसोलिनी होता. ठीक आहे. सो मुसोलिनी वॉज अँड, इथे काय येणार आहे, आता नाऊन पाहिजे ना आपल्याला. सो नाऊन फॉर्म कुठे आहे बघा ह्याच्यामध्ये, नाऊन फॉर्म कुठे आहे, डिक्टेटर. डिक्टेटर म्हणजे काय, हुकुमशहा. ओके. सो मुसोलिनी वॉज अँड इटालियन डिक्टेटर. पुढे बघा, अ डॅश ऑफ एलिफंट बुक आर वे. सॉरी, आता ह्याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला, कलेक्टिव्ह नाऊन यूज करायचं आहे. काय करायचं आहे, कलेक्टिव्ह नाऊन यूज कर. कलेक्टिव्ह नाऊन माहिती आहे ना, जेव्हा खूप साऱ्या ग्रुपसाठी जेव्हा आपण एक वन वर्ड यूज करतोय त्याला कलेक्टिव्ह नाऊन बोलतात. ठीक आहे. अ ग्रुप ऑफ एलिफंट होतं का, नाही. प्राईड ऑफ एलिफंट, प्राईड म्हणजे काय, लायन. जेव्हा लायनचा ग्रुप असतो ना त्याला आपण काय बोलतो, प्राईड ऑफ लायन. ठीक आहे. पुढे हर्ड. हर्ड कशाला बोलतो, हर्ड ऑफ एलिफंट. मराठीमध्ये कळप बोलतो ना, जनावरांचा कळप असतो, मेंढ्यांचा कळप, शेळ्यांचा कळप. सो हर्ड, एलिफंटचा पण काय असतो, हर्ड असतो. ठीक आहे. हर्ड ऑफ एलिफंट्स. त्याच्यानंतर क्र्यू. आता हे माहीत नसतील तर मी सांगितलं आहे, ह्याचं मिनिंग आपण शोधणार आहोत. क्र्यू, क्र्यूचं मिनिंग काय, अ ग्रुप ऑफ पीपल हु आर वर्किंग ऑन द शिप, किंवा शिप वरती काम करणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे, त्याला आपण क्र्यू बोलतो. त्याच्यानंतर हर्ड, हर्ड आन्सर आहे. ठीक आहे. प्राईड समजलं आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर अ गिवन सेंटेन्स. बघा, माय फ्रेंड वोर डॅश प्रेटी रेड ड्रेस फॉर डॅश पार्टी. आर्टिकल माहीत आहेत सगळ्यांना, ए अँड द कुठे यूज करतायत. ओके. बघा, वोर प्रेटी रेड ड्रेस सिंगल आहे. ठीक आहे. इथे काय येणार आहे, पहिलं तुमचं ए येणार आहे, अ प्रेटी ड्रेस, अ प्रेटी रेड ड्रेस. आणि फॉर पार्टी, डेली रुटीनचं हे नाही आहे. ठीक आहे. पार्टी, कधीतरी पार्टी असते आपली. सो इथे काय असणार आहे, द पार्टी. त्याच्यानंतर चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन. सो कंजक्शन माहिती आहे, कंजक्शन द वर्ड विच जॉईन्स द टू टर्म किंवा टू स्टेटमेंट, त्याला आपण काय बोलतोय, कंजक्शन. सो इथे कुठलं कंजक्शन येणार आहे, आता कधी कधी आहे ना स्टेटमेंट रीड करून बघायचं आणि ऑप्शनमधलं त्याच्यामध्ये एखादं घालून बघायचं. सो इझिली आपल्याला त्याचा आन्सर भेटतो. आता इथे येणार आहे का, सो अँड दॅट ही स्टडीज, इफ अँड सो ही स्टडीज, अनलेस अँड अंटिल ही स्टडीज. बसतं आहे ना, आयदर और, आयदर अँड और, अँडच्या पुढे और तर नाही येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अनलेस अँड अंटिल ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours एव्हरी डे ही विल नॉट स्कोर 100% इन कॅट, अबव 80 marks इन MPSC. ठीक आहे. हे तुमच्यासाठी करताना कसं होणार आहे, अनलेस अँड अंटिल ही स्टडीज फॉर ॲटलिस्ट 8 hours. ठीक आहे, एव्हरी डे ही विल नॉट स्कोर 80+ इन MPSC. ओके. पुढे बघा, समजलाय क्वेश्चन कुठल्या टाईपचे आहेत. ठीक आहे. अजून तुम्हाला क्वेश्चनची आयडिया पाहिजे असेल तर तुम्ही PYQ रेफर करू शकता. आम्ही पण टॉपिक वाईज त्याच्यामध्ये PYQ घालत जाणार आहोत. ओके.
आता की एरियाज एवढं सगळं इथपर्यंत काय डाऊट आहे, समजलं आहे आपल्याला काय शिकायचं आहे किंवा कुठल्या टाईपचे प्रश्न आहेत, ठीक आहे, कसं स्टडी करायचं आहे, कुठून स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे. सो आता की एरियाज बघा, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बेसिक क्लिअर करायचं आहे. काय करायचं आहे, इंग्लिश बेसिक क्लिअर करायचं आहे. ओके, बेसिकमध्ये आपण काही टॉपिकला पण आपण डिवाइड करणार, बेसिकमध्ये कुठले टॉपिक येणार आहेत, त्याच्यानंतर कुठले टॉपिक आहेत. सो बेसिकमध्ये तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, सब्जेक्ट वगैरे, ठीक आहे, लिस्ट दिली जाईल तुम्हाला की कुठले टॉपिक कवर होणार आहेत. त्याच्यानंतर ॲडव्हान्स ग्रामर. एकदा का तुमचं बेसिक क्लिअर झालं, सो यू विल हॅव टू जम्प ऑन दी ॲडव्हान्स ग्रामर. ठीक आहे, ॲडव्हान्स ग्रामर बघायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल स्टडी करायचं आहे. ओके, इंग्लिश वोकॅब मी सांगितलं ऑलरेडी की वोकॅबलरी कशी करायची आहे. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आहे, अगेन हे सुद्धा वीकमधून एकदा जरी तुम्ही केलं तरी चालणार आहे कॉम्प्रिहेन्शन, जेणेकरून तुमचं स्पीड मेंटेन राहील. ओके, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लावायचे आहेत. आता नुसतं तुम्ही स्टडी करताय, रिव्हिजन करताय, बट तुम्हाला माहीतच नाही की बाबा माझं स्टडी झालं आहे का. दुसरं तर आपल्याला कोणी येऊन सांगणार नाही, ठीक आहे बस झालं तुझं स्टडी झालेलं आहे. तुम्हाला स्वतःला टेस्ट करायचं आहे. सो ट्राय करा, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज द्या. ठीक आहे, टेस्ट सिरीज दिल्यामुळे तुम्हाला समजतं आहे की बाबा कुठे माझं रॉंग होतं आहे, किती क्वेश्चन्स, किती टाईममध्ये माझे किती क्वेश्चन कवर होतात आहेत. सो टेस्ट सिरीज द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर टॉपिक वाईज, आता टेस्ट सिरीज देताना पण काय करायचं आहे, टॉपिक वाईज द्या. ठीक आहे, ग्रामर कंप्लीट झालं आहे, नाऊन कंप्लीट झालं आहे किंवा वोकॅब झालं असं वाटतं आहे, तर त्याच्यावरच्या टेस्ट द्या. आणि ॲट दी एंड काय करायचं आहे, फुल टेस्ट, म्हणजे पूर्ण सिलेबसवरती जी टेस्ट असणार आहे ती द्यायची. ओके, आता स्टडी करताना एक बेसिक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ले सीज मूव. ठीक आहे, आपण स्टडी करतोय बट नुसतं स्टडी करणं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही 8 दिवसांपूर्वी एक टॉपिक वाचला आहे आणि 8 दिवस त्याच्याकडे बघितलंच नाही आहे. सो तो तुम्हाला जेवढा इझिली आठवायला पाहिजे, रिमेंबर व्हायला पाहिजे तेवढं होणार नाही. त्याच्यामुळे स्टडी करताना ट्राय करा की तुमचा डेटा काय असणार आहे, कमी असणार आहे. काय बोलतो ना, एक्झॅक्ट आणि कमी, जेवढं पाहिजे तेवढंच ठेवा मटेरियल, लेस असू द्या, बट तेच तुम्हाला काय करायचं, मोर समजून त्याचं कंटिन्युअसली रिव्हिजन करायचं. ओके, डेटा कमी तुम्ही ह्या बुकमधून घेताय, एवढे जाडे बुक्स आणले आहेत. ठीक आहे, आपल्याला ग्रामरमध्ये मास्टर करायचं नाही आहे, PhD पण नाही करायची. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामला काय पाहिजे ते तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, PYQs अँड मॉक ड्रिल, अगेन PYQs रेफर करा. ठीक आहे, रिपीट होणार नाही, एखाद दुसरं रिपीट होऊ शकतो, पण तिथून तुम्हाला समजणार आहे की PYQमध्ये किंवा एक्झाममध्ये काय विचारतात आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे PYQ जास्तीत जास्त सॉल्व करायचा प्रयत्न करा. MCQ आता आपल्याला तुम्ही कॉलेज लाईफ असतं आपलं, रिटर्न एक्झामची हॅबिट आहे, MCQची हॅबिट थोडी कमी झालेली असते. त्याच्यामुळे MCQ जास्तीत जास्त, आता MCQ म्हटलं की आपल्याला इझी वाटतं हां, पण MPSCमधले MCQ आपले वेगळे असतात, जे बाकीच्या एक्झाममध्ये आहेत ते तशा टाईपचे MCQs तुम्हाला इथे बघायला नाही मिळणार आहेत. त्याच्यामुळे एक्झामला कुठल्या टाईपचे MCQ आहेत ते सॉल्व करा. ठीक आहे, क्वेश्चन असणार आहे, त्याच्याखाली 4 ऑप्शन आहेत, त्या 4 ऑप्शनमधला पण कुठला करेक्ट आहे ह्याच्यासाठी परत सेपरेट ऑप्शन आहेत. सो अशा टाईपचे क्वेश्चन किती टाईममध्ये तुमचे टॅकल होतात आहेत हे बघा. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे कन्सिस्टन्सी. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ठीक आहे मी आठवडाभर ग्रामर करतो, महिनाभर दुसरा सब्जेक्ट करतो, तो असं नाही चालणार आहे. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण जर तुम्ही त्या सब्जेक्टच्या टचमध्ये राहताय तर ते तुम्हाला रिमाइंड होत राहणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघा आता ऑब्व्हियसली जर तुम्ही स्टडी चालू केलं असेल तुम्हाला समजेल की तुम्ही 2 दिवस जरी स्टडीला गॅप टाकला की परत बसायची इच्छा नाही होत. ठीक आहे, असं कोणीही नसतं की नाही मला स्टडी करायला खूप आवडतं, कोणी नसतं असं. ठीक आहे, जरी समोरून सांगितलं तरी असं नसतं. त्याच्यामुळे 2 दिवस केला आहे, 4 दिवस ब्रेक घेतला आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे. त्याच्यामुळे नॉट ओनली इन केस ऑफ दी ग्रामर बट तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण काय करायचं आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. टाईम टेबल बनवा. ठीक आहे, आता टोटल सब्जेक्ट किती आहेत ते माहीत आहेत, प्रत्येक सब्जेक्टला किती टाईम द्यायचा आहे.
ग्रामर जर तुमचा ग्रामर खूपच वीक असेल तर ग्रामरला थोडा जास्त टाईम द्या. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ग्रामर मेन्सला आहे, मेन्सच्या सिलेबसमध्ये ग्रामर येतं, सो मेन्सच्या वेळेला होऊन जाईल. सो असं नसतं. आपण एवढे स्मार्ट नसतो किंवा आपण एवढे हे नसतो की 2-3 महिन्यामध्ये तुमचं सगळं ग्रामर कंप्लीट होईल. प्लस तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर तुम्हाला मराठी ग्रामरला पण फेस करायचं आहे. ठीक आहे. मराठी मीडियममधले असाल तर इंग्लिश ग्रामरला फेस करायचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही जेव्हापासून प्रिलिमचा अभ्यास चालू करणार आहात तेव्हापासूनच ग्रामर थोडं थोडं चालू करा. आणि जेव्हा मेन्स येणार आहे तेव्हा फुल फ्लेश त्याला काय करायचं आहे, ग्रामरकडे लक्ष द्यायचं. सेम आहे. मराठीचं तुमचं मराठी ग्रामरचं लेक्चर होईल तेव्हा पण सांगितलं जाईल की ग्रामरचं टॉपिक कंटिन्यू करा, कंटिन्युअसली त्याला करायचं आहे. ठीक आहे. बाकीच्या सब्जेक्टला पण टाईम द्यायचा आहे ऑब्व्हियसली, बट इकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. ओके. ठीक आहे. काय डाऊट आहे तुम्हाला इथपर्यंत? काय डाऊट आहे का? काहीच डाऊट नाही. आता डाऊट द्यायचा मिनिंग काय होतं तुम्हाला माहिती आहे? एकतर सगळं समजलं आहे किंवा काहीच नाही समजलं. ह्याच्यापैकी काहीतरी एकच ऑप्शनल आहे. सगळं समजलं की काहीच नाही समजलं. समजलं आहे. ठीक आहे. बघा पहिल्यापासून आपण बघूया. सो स्टडी करताना हा पॅटर्न लक्षात ठेवायचा तुम्हाला की क्वेश्चन्स कुठल्या टॉपिकवरती जास्त आहे. ठीक आहे. ग्रामरवरती तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे, वोकॅबवरती पण द्यायचा आहे. ठीक आहे. वोकॅबचे क्वेश्चन कसे आहेत समजलं आहे, ग्रामरचे समजलं आहेत. आता MPSCच्या साईटवरती तुम्हाला PYQs भेटून जातील. ठीक आहे. तिथे पेपर अपलोड केलेले असतात, त्याच्यामधून तुम्ही प्रिंट काढून ते डिरेक्टली सॉल्व करू शकता किंवा क्लासेसमध्ये पण अवेलेबल भेटतील तुम्हाला. त्याच्यानंतर PYQचे बुक्स पण आहेत मार्केटमध्ये. ठीक आहे. 0 एरर नावाचं बुक आहे, जर तुम्हाला PYQ पाहिजे असतील त्याच्याशी रिलेटेड. कायझेनचं एक बुक आहे. कायझेनच्या बुकमध्ये तुम्हाला आता मी फ्रेजेस वगैरे सांगितलं ना, इडिओम्स आहे, फ्रेजेस आहे, अँटोनिम्स, सिनोनिम्स, हे सगळं कंबाईन करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर अगेन टॉपिक लक्षात ठेवा. आता स्टडी करताना कुठली पण एक्झाम घ्या, स्टडी करताना तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस माहीत असायलाच पाहिजे. काय बोलली मी? स्टडी करताना तुम्हाला त्या एक्झामचा सिलेबस माहीत असायलाच पाहिजे. कारण जे नाही आहे ते करून काय फायदा नाही आहे ना. अगेन मी सांगितलं आपल्याला त्या टॉपिकमध्ये मास्टर करायचं नाही आहे. एक्झामला जे गरजेचं आहे, एक्झामची जी डिमांड आहे ती जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आहे की तुम्हाला स्टडी काय करायचं. ठीक आहे. पहिला क्वेश्चन असतो सुरुवात कुठून करायची. जर तुम्ही सिलेबस बघितला किंवा PYQs बघितले तिथून समजणार आहे तुम्हाला की बाबा कुठला टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सिलेबसमध्ये कुठला टॉपिक आहे हे जर तुम्हाला प्रॉपर समजलं तर कुठून स्टार्ट करायचे हा प्रश्नच येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे टॉपिक बघा कुठल्या आहेत ते. ठीक आहे. वोकॅबमध्ये पण अजून टॉपिक आहेत, मी ॲड केले नाही आहेत. सो जास्त क्वेश्चन ह्याच्यावरती आहे त्याच्यामुळे मी हे टॉपिक ॲड केले. वोकॅबमध्ये आता बघितलं ना, पॉलिझेमी पण होतं. ठीक आहे. होमोग्राफ होतं. ओके. सो वोकॅबमध्ये आहे, कॉम्प्रिहेन्शनमध्ये पण पॅसेज सांगितलं आहे मी. त्याच्यानंतर ग्रामरमध्ये हे टॉपिक कंटिन्यू विचारले जातात. कंटिन्यू कुठला पण पेपर घ्या, MPSCचा मेन्सचा कुठला पण पेपर घ्या, त्याच्यामध्ये हे टॉपिक असतातच. ठीक आहे. याच्यामध्ये सब्जेक्टवर ॲग्रीमेंट किंवा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस ह्याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असते. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये खूप सारं रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत. त्याच्यानंतर नाउन्सवरचे क्वेश्चन इझी असतात, टेन्सेसवरचे पण इझी असतात. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग पण इझी असतं. फ्रेझल वर्बमध्ये पण तुम्हाला डीप स्टडी करावं लागतं आहे. फ्रेझल वर्ब मी सांगितलं आहे ना, वर्ब जेव्हा ॲडजेक्टिव्ह ॲडवर्बसोबत येतो तेव्हा त्याला आपण फ्रेझल वर्ब बोलतो. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, डीप स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर एरर स्पॉटिंग बघितलं ना, स्टेटमेंटमध्ये एरर काय आहे. सो हा न्यू पॅटर्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स करेक्शन, मोडल्स पण आहे. मोडल ऑक्झररीजचं मिनिंग काय आहे, कुठल्या
ह्याच्यासाठी तो मोडल ऑक्झिलरी यूज केला जातो हे तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूटसाठी तुम्हाला तुमचं बोलतात ना वोकॅबलरी चांगली पाहिजे. जास्तीत जास्त इंग्लिश रीडिंग करा. ठीक आहे, इंग्लिश रीडिंग आवडत नसेल, तुमची मदर टंग वेगळी असेल, तरी पण एक वर्षभरासाठी तरी तुमचं इंग्लिश रीडिंग काय असू दे, कंटिन्यू असू दे. ठीक आहे, जे पण काही डेटा रीड करताय किंवा एखाद्या शब्दाचं मिनिंग शोधताय तर तो ट्राय करा इंग्लिशमधून वाचायचं. ठीक आहे, कारण तिथून तुम्हाला खूप सारे बघा ना, एखादा शब्द माहीत नसेल तो जेव्हा आपण सर्च करतोय तेव्हा त्यावेळेला आपल्याला खूप सारे मिनिंग समजतात आणि इथूनच तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होत जाणार आहे. ठीक आहे, कळतंय? त्याच्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स हे सुद्धा इथून कवर होतं आहे. ठीक आहे, इडिओम्स बघा. आता इडिओम्स किंवा फ्रेजेस, प्रोवर्ब्स हे 3 टॉपिक करताना ना PYQ मध्ये जेवढे विचारलेत ते सगळे लिहून काढा. ठीक आहे, ते सगळे लिहून काढायचे आहेत आपल्याला. त्याचं मिनिंग कंटिन्यू वाचायचं आहे. अगेन त्याच्या ऑप्शनमध्ये काय आहेत किंवा तुम्हाला एक मिनिंग देतील आणि त्याच्यासाठी इडिओम काय वापरतात ते देतील, मग ते ऑप्शनमध्ये आलेले इडिओम्स घ्या. ठीक आहे, सो असं कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवली तर इंग्लिश ग्रामर तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट बनतो. ठीक आहे, इझिली तुम्ही 40+ मार्क्स घेऊ शकता. 40+ क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येऊ शकतात. ठीक आहे, समजलं. 1 क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. ठीक आहे, एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो. असे टोटल 50 क्वेश्चन्स आहेत. सो 50 क्वेश्चनमध्ये तुम्हाला एनी हाऊ 40+ करेक्ट आणावेच लागतात, तर तुम्ही ह्याच्यामध्ये येणार आहात. ठीक आहे, कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात. मराठी होऊन जातं. ठीक आहे, मराठीमध्ये पण तुम्हाला ऑब्वियसली 45+ करेक्ट आले तर बेटर आहे. बेटर म्हणजे तिथे तेवढे लागतात आहेत तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहता. आणि इंग्लिशमध्ये पण आता खूप सारे मुलं मराठी कवर करतात. ठीक आहे, मराठीमध्ये आउट ऑफ पण आणतात, बट इंग्लिशमध्ये काय आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे. इंग्लिशमध्ये काय होणार आहे, तुम्हाला थोडं डिफिकल्ट जाणार आहे. त्याच्यामुळे जास्त फोकस काय करायचं आहे, इंग्लिशवरती करायचं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये एनी हाऊ तुम्हाला 40 आन्सर, 40च्या अबव आन्सर करेक्ट आणायचेच आहेत. ठीक आहे, बाकी टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आहे, सांगितलं आहे मी. एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स टॅकल करायचे. 50 क्वेश्चन्स मराठी ग्रामर, 50 क्वेश्चन्स इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, जसं तुम्ही सांगितलं ना, टेस्ट सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट सिरीज देणार आहात तुम्ही. सो ॲट दी एंड टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला रिअलाईज होणार आहे की मला टाईम पुरतो आहे का. ठीक आहे, मला एका क्वेश्चनला किती टाईम लागतो आहे, हे ऑलरेडी आपलं कॅल्क्युलेशन असणार आहे. पण एक्झॅक्टली त्या एक्झामच्या टाईमला आपल्याला आपण कसं करतो आहे ह्याच्यावरून तुमचं काय ठरणार आहे, स्कोर ठरतो. ठीक आहे, समजलं आहे? काय डाऊट आहे इथपर्यंत? असेल काय डाऊट तर विचारू शकता. अजून कोणाला सिलेबसमध्ये डाऊट आहे? ह्या वर्षी कोण एक्झाम देणार आहे? देणार. ओके, आत्ताची प्री दिली होती का? ओके, किती येतो आहे स्कोर? स्कोर किती येतो? देऊन टाईम झाला तुमचा? देणार आहे आता? अगोदरची झाली देऊन ना? जानेवारीची बोलताय ना? ओके, नाही स्कोर काढला असेल ना? ठीक आहे, थँक्यू फॉर युअर कोऑपरेशन. आय होप समजलं असेल तुम्हाला सगळं. काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता बिंदास. ओके, PDF पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्रामला शेअर केली जाईल. ठीक आहे, तुम्हाला कसं स्टडी करायचं आहे हे सगळं पाहिजे असेल तर टेलिग्रामला शेअर केली जाईल PDF. ठीक आहे, इथे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, मी जसं नोट्स बनवले त्या टाईपचे नोट्स देईन. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲड ऑन करायचं आहे, तुम्ही ॲड ऑन करू शकता. ओके, सो थँक्यू वन्स अगेन.